तर आत्म्याने तुला हे प्रगट केलं. बाप यीशु मसीह के माँ का हड्डी से नहीं आत्मा से बात प्रकट हुई है. ज्याचं हृदय चांगलं असतं ना त्याला आत्मा काहीतरी प्रगट करतो. जब जिसका हृदय अच्छा है आत्मा उनको बहुत सारी चीजों को रिवील करते हैं. देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल की तुम्ही योग्य मंडळीत आहात. परमेश्वर की आत्मा आपको इस बात को एहसास करेगी कि आप सही मंडली में हैं. देवाचा आत्मा तुम्हाला प्रगट करेल की योग्य व्यक्तीसोबत तुम्ही आहात, योग्य माणसासोबत आहात, योग्य संगतीमध्ये तुम्ही आहात. जर तुमचं हृदय चांगलं नसेल तर देवाचा आत्मा तुमच्याशी गाडी मात्र काहीच बोलणार नाही. परमेश्वर की आत्मा इस बात को आपको बताए कि आप सही मंडली में हो, सही जगह हो, आप सही संगति में हो. लेकिन अगर आपका आत्मा सही नहीं तो परमेश्वर की आत्मा आपसे बात नहीं करेगी. आत्मा त्याच माणसाला प्रगट करतो जो प्रार्थना करतो, जो बायबल वाचतो, ज्याचा आत्म्याकडे लक्ष आहे, ज्याचं स्वर्गाकडे लक्ष आहे. माणसांच्या चुका, माणसाचं बोलणं, माणसाचं वागणं या सगळ्या गोष्टीकडे लक्ष न देता स्वर्गाकडे ज्याचं लक्ष आहे त्याला त्याशी आत्मा बोलतो. परमेश्वर की आत्मा उन लोगों से बात करते जो परमेश्वर के वचन पढ़ते, उसके ऊपर मनन करते, प्रार्थना करते. वो नहीं जो दुनियादारी में अपनी चीजों का ध्यान देते हैं. असं जर नसतं